नमस्कार मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो. पुढच्या वर्षी नाशिक त्र्यंबकेश्वरला हिंदू धर्मियांचा कुंभमेळा आयोजित केला जातो आहे, भरतो आहे. आणि त्याची तयारी आता शासन प्रशासन करू लागलेलं आहे. त्याच्यातनं एक बातमी सगळ्यांनी वाचली, आपण पण माझ्याही वाचण्यात आली, ऐकण्यात आली. ती म्हणजे तयारीचा एक भाग म्हणून काही झाडं तोडण्याचा कार्यक्रमसुद्धा त्यांनी हाती घेतलेला आहे. जागा कमी पडणार आहे म्हणून झाडं तोडायची आहे. ती जी झाडं आहेत आणि ते जे ठिकाण आहे ते म्हणजे तपोवन पंचवटी. तिथे प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य, सीतामाईचं वास्तव्य होतं, अशी ती भूमी आहे. आणि ती जी झाडं तिथे आहेत ती खूप जुनी झाडं आहेत. 50-60 वर्षाची, 100 वर्षाची जुनं झाडं आहेत. आणि त्यांचा मोठा असा भव्य असा विस्तार झालेला आहे. आणि सगळी जी झाडं आहेत ती आपली भारतीय वंशाचीच आहेत. वड असेल, पिंपळ असेल, चिंच असेल, बाभूळ असेल, कडुलिंब असेल, अशी ती झाडं आहेत. आणि ती झाडं जागा कमी पडते म्हणून तोडायचा घाट सुरू झालेला आहे. जशी ही बातमी बाहेर आली तसं पर्यावरणप्रेमी, नंतर वृक्षप्रेमी, स्थानिक नागरिक, कलाकार, काही राजकीय पक्षसुद्धा विरोधासाठी पुढे आलेले आहेत. आणि तिथे आता संघर्ष सुरू झाला आहे. झाडं तोडू नये असं त्यांना वाटतं आणि शासन म्हणतं की काही झाडं तोडावी लागतील, त्याच्या बदली आम्ही 4 पट, 5 पट, 10 पट झाडं लावू असं शासन प्रशासन म्हणतं आहे. मित्रांनो, मला या निमित्ताने असं काही सुचलं आणि ते मांडलं असं वाटलं, ते असं की प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने ती पावन झालेली भूमी आहे. प्रभू रामचंद्र जे आहेत काट्याकुट्यातनं वनात, घनदाट जंगलातनं हिंडले फिरले आणि वनामध्ये राहिले. मग त्यांना काही त्रास झाला नाही. त्यांनी कुणालाही सांगितलं नाही, अरे मला निदान रस्ता तरी बाबांनो चांगला करून द्या, मी कसं काट्याकुट्यातनं आणि झाडातनं वनातनं फिरू, असं कोणाला सांगितल्याचं कुठे पुराणांमध्ये वाचण्यात आलेलं नाही. ते सगळं त्यांनी सहन केलं. मग आता जे येणारे साधू संत महंत आणि भाविक आहेत त्यांना त्या झाडांचा त्रास का व्हावा काहीच कळत नाही आहे. खरं म्हणजे ते झाडं तोडणं गैर आहे, चुकीचं आहे, हे शासनाने समजून घेतलं पाहिजे. दुसरा भाग, शासन म्हणतं आम्ही झाडं लावू. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली गेल्या 25 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या सर्वदूर वेगळ्या वेगळ्या भागामध्ये जी वृक्षतोड झालेली आहे ती झाडंसुद्धा भारतीय वंशाचीच होती. वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब अशीच झाडं होती, उंबर अशी झाडं होती. आणि तिथे काही झाडं लावली, थोडीफार काही जगली असतील. पण जर आपण सर्वेक्षण केलं आणि तिथे पाहिलं तर लक्षात येतं की त्या मानाने ती झाडं अतिशय कमी आहेत. आणि जवळपास काही ठिकाणी झाडं आता नामशेष झालेली आहेत, झाडं लावली नाहीत किंवा ती मेली, जगली नाही. लावल्यानंतर ते जगवणार कोण, वाढवणार कोण, त्याची देखभाल कोण करणार? शासन प्रशासन बदलतं असतं. आम्ही लावली होती, पुढे काय झालं आम्हाला माहिती नाही, हे उत्तरं त्याच्यामध्ये पुढे येत असतात. म्हणून त्या परिसरामध्ये जी लोक जातात येतात नेहमीचे, ते बघतात की रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली जे झाडं तोडलीत आणि तिथे आता किती झाडं आहेत आणि किती ती वाढलीत, हे दृश्य समोर आहे महाराष्ट्राच्या. आणि शासनाने जरूर त्याचा एक आढावा घ्यावा, म्हणजे लक्षात येईल. म्हणजे झाडं लावू हे म्हणणं जे आहे ते ठीक आहे, परंतु ते कुठेतरी अयोग्य वाटतं, तितकंसं योग्य वाटत नाही. मित्रांनो, मला जे पटलं वाटलं तिथे मांडलेलं आहे. डॉक्टर एच एम खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.